बाहुबली सिनेमा आहे, त्यात ना एक मध्ये प्रसंग येतो, भल्लाळ देव ना थोडासा एक डाव खेळतो आईसोबत की मला पण देवसेनेशी लग्न करायचंय, जेणेकरून आता हे यांच्यात फूट पडेल. शिवगामी जी आहे रम्या कृष्ण ती त्याला सांगते, तुम्हारी लिए मैंने प्राणहिता नदी के किनारे महल बनाए. आता ही जी प्राणहिता आहे ही ती अजिंठ्याच्या डोंगरांगातनं सुरू झालेली पैनगंगा आहे आणि ती अशी मस्त मेहकर वाशिमच्या आसपास हिंगोली करत जाते ती. आणि दुसरं काय झालेलं आहे की जी प्रभावती गुप्ता आपण म्हणालो होतं ती तिकडनं आली, गुप्तांकडनं आलेली आहे. तिथे मग नवरात्रीचा गेला आणि तिच्यानंतर तिचे 4 मुलं होते असं इतिहासात आहे. पण चंद्रशिलालेखात जे आहे ते दोनांचे नाव प्रॉमिनेंटली येतात, दिवाकर सेन, दामोदर सेन. आणि त्या 2 मुलांना घेऊन तिने राज्य केलेलं आहे. तिला एक मुलगी पण होती, त्यामुळे हिस्टॉरिकल जाऊ दे, पण मेन स्ट्रीम जे शिलालेखात दिसतं ते 2. तर हे कदाचित शिवगामीची एक प्रेरणा तिथे असणार आहे की एक राजमाता 2 मुलांना घेऊन जाते. पण अर्थात हे तिचे होते, पण प्रेरणा आता त्या रावांना कुठून आली? प्रभावती गुप्तामुळे काय झालं की एक तर वैष्णविझम आलं आणि दुसरं बहुतेक गुप्तांनी तिला राजकारभारात मदत केली. त्यामुळे कालिदास हा जो अरायवल आहे तो कदाचित तिच्यामुळे आलेला असणार आहे की बाबा आता तुझा आणि मदत कर. आणि तिच्यामुळे जो संस्कृतला जो बहर आला, तर ही एक साधारणतः 150-200 वर्ष महाराष्ट्रात बहरलेली आणि भारतीय शिल्पकलेचा सुवर्ण काळ जो म्हणतो तो आधी तो गुप्त काळ म्हणायचे, आता तो गुप्त वाकाटक काळ म्हटला जातो.